तर मित्रांनो, मी इथे आज बनवत आहे मसाला पाव. तर मसाला पाव बनवण्यासाठी मी इथे सर्वात आधी पावाचे काप करत आहे. पावाचे काप करत असतानाच मी सासूबाईंना कांदा आणि टमाटा चिरायला लावला. मला त्याचा कंठा असल्याने मी त्यांना चिरायला लावलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्या कांदा चिरत आहे. तोवर मी तेल कढईमध्ये गरम करायला ठेवले. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर जिऱ्याची फोडणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक केलेला कांदा मी टाकलेला आहे. नंतर तो चांगला व्यवस्थित परतून देत आहे. व्यवस्थित लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकत आहे शिमला मिरची. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी शिमला मिरची टाकत आहे. आता शिमला मिरची आणि कांद्याचे काप व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. परत हे दोन्ही व्यवस्थित परतून झाले की सगळ्यात शेवटी टाकायचं आहे आपल्याला टोमॅटोचे काप. आणि हे तिन्ही मिश्रण व्यवस्थित एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. ते परतून झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहे हळद, आपल्या चवीप्रमाणे लाल तिखट, या ठिकाणी मी लाल तिखट जरा जास्त टाकत आहे कारण आमच्या घरामध्ये जास्त तिखट खायला आवडतं. आणि यासाठी मी यूज करत आहे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला. तर तुम्ही बघू शकता मी इथे टाकत आहे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला. मस्त वास असा येतोय. नंतर यामध्ये एक गोष्ट राहिली ती म्हणजे मीठ. तर ती टाकायला अजिबात विसरू नका. तर या ठिकाणी मी मीठ टाकत आहे चवीप्रमाणे. मीठ टाकून झाल्यानंतर व्यवस्थित परतून द्यायचे आहे. या ठिकाणी मी सुरुवातीला तेलासोबत गावठी तूप टाकायचं विसरले. तर या ठिकाणी घरी बनवलेले म्हशीच्या दुधाचे तूप या ठिकाणी मी टाकत आहे. तूप टाकल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी, एक ग्लास पाणी टाकायचे आहे. पाणी टाकून झाल्यानंतर 5-10 मिनटं मंद आचेवर ते उकळी येऊन देईपर्यंत शिजून द्यायचं आहे. आणि नंतर त्यामध्ये टाकायचे आहे पावाचे काप. तर या ठिकाणी मी कढईमध्ये टाकलेले आहे पावाचे काप आणि व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे. तर मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित सर्व मिश्रणे मिक्स झालेलं आहे. तर अशा प्रकारे इथे झालेली आहे माझा मसाला पाव तयार. धन्यवाद.